नमस्कार मुलांनो, आता आपण फ्रॅक्शन या प्रकरणातील प्रॉब्लेम सेट 19 सोडवणार आहोत. राइट द प्रॉपर सिम्बॉल इन द बॉक्स. इथे ज्या फ्रॅक्शनच्या जोड्या दिलेल्या आहेत त्या जोड्यांमध्ये कोणता फ्रॅक्शन लहान आहे, कोणता फ्रॅक्शन मोठा आहे आणि कोणते फ्रॅक्शन समान आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं उदाहरण आपण पाहूया. 3/7 आणि दुसरा फ्रॅक्शन आहे 3/7. पाहिल्यानंतरच आपल्या लगेच लक्षात येतं की दोन्हीही फ्रॅक्शन समान आहे, म्हणून इथे कोणतं साइन येणार? इज इक्वल टू चं साइन येणार. 3/7 इज इक्वल टू 3/7. दुसरं उदाहरण 3/8 अँड 2/8. या दोन्ही फ्रॅक्शनमध्ये डिनोमिनेटर समान आहे, त्यामुळे या दोन फ्रॅक्शनची तुलना करताना आपण त्या दोन्ही फ्रॅक्शनचे न्यूमरेटर पाहणार आहोत. ज्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर मोठा आहे तो फ्रॅक्शन मोठा असेल. मग पहिला जो फ्रॅक्शन आहे 3/8 त्याचा न्यूमरेटर मोठा आहे, म्हणून 3/8 हा फ्रॅक्शन मोठा आहे. 3/8 ग्रेटर दॅन 2/8. तिसरं उदाहरण 2/11 अँड 10/11. या जोडीमध्ये देखील डिनोमिनेटर समान आहे आणि त्यामुळे ज्याचा न्यूमरेटर मोठा तो फ्रॅक्शन मोठा. 2/11 लेस दॅन 10/11. इथे 10/11 हा फ्रॅक्शन मोठा आहे. चौथं उदाहरण 5/15 अँड 10/30. हे जर फ्रॅक्शन आपण पाहिले तर त्यामध्ये न्यूमरेटर देखील समान नाही आहे आणि डिनोमिनेटर देखील समान नाही. त्यामुळे आपण या फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर समान करून घेऊ. पहिल्या फ्रॅक्शनचा जो डिनोमिनेटर 15 आहे तो आपण 30 करू शकतो. 15ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर पहिल्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर देखील 30 होईल. त्यामुळे दोन्ही फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर समान होतील. मग आपण पहिल्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर 30 करूया. 5/15 याचा जो डिनोमिनेटर 15 आहे त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 30 हा डिनोमिनेटर मिळाला आणि त्याचा न्यूमरेटर देखील किती आहे? 10च आहे. 10/30 आणि दुसरा जो फ्रॅक्शन आहे तो पण 10/30च आहे. त्यामुळे 5/15 आणि 10/30 हे इक्वल फ्रॅक्शन आहे, समान फ्रॅक्शन आहे. 5/15 इज इक्वल टू 10/30. पाचवं उदाहरण 5/8 अँड 5/9. आता या दोन्ही फ्रॅक्शनचं जर आपण निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं की दोन्ही फ्रॅक्शनचे न्यूमरेटर समान आहेत. ज्या वेळेला न्यूमरेटर समान असतात तेव्हा ज्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर लहान तो फ्रॅक्शन मोठा असतो. मुलांनो व्यवस्थित लक्षात घ्या, कारण इथे गोंधळ होण्याची शक्यता असते. ज्या दोन फ्रॅक्शनचे न्यूमरेटर समान असतात त्यावेळेला ज्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर लहान असतो तो फ्रॅक्शन मोठा असतो. त्यामुळे 5/8 हा फ्रॅक्शन इथे मोठा आहे. 5/8 ग्रेटर दॅन 5/9. सहावं उदाहरण आपण पाहूया. 4/7 अँड 4/11. या उदाहरणामध्ये देखील दोन्ही फ्रॅक्शनचे न्यूमरेटर समान आहे, त्यामुळे ज्याचा डिनोमिनेटर लहान तो फ्रॅक्शन मोठा, म्हणून इथे 4/7 ग्रेटर दॅन 4/11. सातवं उदाहरण 10/11 अँड 10/13. इथे देखील न्यूमरेटर समान आहेत, त्यामुळे ज्याचा डिनोमिनेटर लहान तो फ्रॅक्शन मोठा, म्हणून इथे देखील पहिलाच फ्रॅक्शन मोठा आहे. 10/11 ग्रेटर दॅन 10/13. पुढील उदाहरण 1/5 अँड 1/9. या ठिकाणी देखील न्यूमरेटर समान आहे, त्यामुळे 1/5 ग्रेटर दॅन 1/9.
आता पुढील उदाहरणामध्ये न्यूमरेटर देखील समान नाही आहे आणि डिनोमिनेटर देखील समान नाही, त्यामुळे आपण या दोघांचाही डिनोमिनेटर समान करून घेऊ. आता इथे 6 आणि 8च्या पटीमध्ये असणारी सामायिक संख्या शोधायची. तर ती कोणती येते? 24. 6च्या पाड्यामध्ये देखील 24 आहेत आणि 8च्या पाड्यामध्ये देखील 24 आहेत. त्यामुळे या दोन्हीही फ्रॅक्शनचा आपण डिनोमिनेटर 24 करणार आहोत. 5/6 त्यामधील डिनोमिनेटर आहे 6. 6 ला आपण 4 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 24 हा डिनोमिनेटर मिळतो. डिनोमिनेटरला आपण 4 ने मल्टिप्लाय केला आहे म्हणून न्यूमरेटरला देखील 4 नेच मल्टिप्लाय करायचं. 5 4 जा 20. 5/6 चा इक्वलंट फ्रॅक्शन मिळाला 20/24. आता 1/8 चा आपण इक्वलंट फ्रॅक्शन शोधूया. 1/8 त्याचा डिनोमिनेटर आहे 8. त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला डिनोमिनेटर मिळतो 24. डिनोमिनेटरला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणून न्यूमरेटरला देखील 3 नेच मल्टिप्लाय करायचं. मग आपल्याला इक्वलंट फ्रॅक्शन मिळतो 3/24. येथे दोन्ही फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर समान झालेले आहेत, त्यामुळे यांची तुलना करणं शक्य आहे. 20/24 and 3/24. 20/24 greater than 3/24. परंतु याचे मूळ फ्रॅक्शन कोणते आहेत? 20/24 चा इक्वलंट फ्रॅक्शन आहे 5/6 आणि 3/24 चा इक्वलंट फ्रॅक्शन आहे 1/8. Therefore 5/6 greater than 1/8. 10व उदाहरण 5/12 and 1/6. या उदाहरणामध्ये देखील न्यूमरेटर समान नाही आहे आणि डिनोमिनेटर देखील समान नाही आहे, परंतु दुसरा जो फ्रॅक्शन आहे त्याचा डिनोमिनेटर 6 आहे. त्याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 12 हा डिनोमिनेटर मिळेल, म्हणजे दोघांचे डिनोमिनेटर समान होतील. 1/6 मधील डिनोमिनेटर 6 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 12 हा डिनोमिनेटर मिळाला. न्यूमरेटरला देखील 2 नेच मल्टिप्लाय केलं, मग आपल्याला 1/6 चा इक्वलंट फ्रॅक्शन मिळाला 2/12. 1/6 याचा इक्वलंट फ्रॅक्शन आहे 2/12 आणि पहिला फ्रॅक्शन आहे 5/12. यांच्यामध्ये जर आपण तुलना केली तर पहिला जो फ्रॅक्शन आहे 5/12 हा मोठा आहे. 5/12 greater than 2/12. Therefore 5/12 greater than 1/6. कारण 2/12 हा 1/6 चा इक्वलंट फ्रॅक्शन आहे. 7/8 and 14/16. या ठिकाणी देखील डिनोमिनेटर समान नाहीत. दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आहे 16 आणि पहिल्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आहे 8. 8च्या पटीमध्ये 16 आहेत, त्यामुळे या ठिकाणी आपण डिनोमिनेटर 16 करू शकतो. 8 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 16 हा डिनोमिनेटर मिळतो आणि त्यामुळे दोघांचेही डिनोमिनेटर समान होतील. 8 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केला आहे म्हणून न्यूमरेटर 7 ला देखील आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, मग आपल्याला 7/8 चा इक्वलंट फ्रॅक्शन मिळाला 14/16. 7/8 चा इक्वलंट फ्रॅक्शन आहे 14/16 आणि इथे दुसरा फ्रॅक्शन आहे 14/16. दोन्ही फ्रॅक्शन इथे समान झाले, त्यामुळे 7/8 इज इक्वल टू 14/16. 12 उदाहरण 4/9. 4/9 न्यूमरेटर डिनोमिनेटर दोन्ही समान आहे, त्यामुळे दोन्ही फ्रॅक्शन समान आहेत. 4/9 इज इक्वल टू 4/9. 13व उदाहरण 5/18 and 1/9. 9च्या पटीमध्ये 18 आहेत, त्यामुळे दुसरा जो फ्रॅक्शन आहे त्याचा डिनोमिनेटर आपण 18 करू शकतो, म्हणजे दोघांचेही डिनोमिनेटर समान होतील. 1/9 याचा जो डिनोमिनेटर 9 आहे याला 2 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 18 हा डिनोमिनेटर मिळाला. न्यूमरेटरला देखील 2 नेच मल्टिप्लाय केलं की आपल्याला 1/9 चा इक्वलंट फ्रॅक्शन मिळाला 2/18.
पहिला फ्रॅक्शन आहे 5/18 आणि दुसरा फ्रॅक्शन आपल्याला मिळाला 2/18. दोघांची जर तुलना केली तर त्यामध्ये पहिला जो फ्रॅक्शन आहे 5/18 हा मोठा आहे. 5/18 ग्रेटर दॅन 2/18. देअरफॉर 5/18 ग्रेटर दॅन 1/9. कारण 2/18 आणि 1/9 हे इक्वलंट फ्रॅक्शन आहे. पुढील उदाहरण 2/3 and 4/7. इथे देखील आपल्याला डेनोमिनेटर समान करावा लागेल. 3च्या पटीत 7 नाहीत आणि 7च्या पटीत 3 नाहीत. त्यामुळे दोघांच्याही पाड्यातील सामायिक संख्या आपण घेतली. 3 7 जा 21. 3च्या पाड्यात देखील 21 आहेत, 7च्या पाड्यात देखील 21 आहेत. मग 2/3 याचा डेनोमिनेटर आहे 3. 3 ला 7 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 21 हा डेनोमिनेटर मिळतो. कारण डेनोमिनेटर आपल्याला दोघांचाही किती करायचा आहे? 21 करायचा आहे. म्हणून या 3 ला 7 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 21 हा डेनोमिनेटर मिळतो. मग न्यूमरेटरला देखील आपण 7 नेच मल्टिप्लाय केलं की आपल्याला 2/3 चा इक्वलंट फ्रॅक्शन मिळतो 14/21. त्यानंतर 4/7 याचा डेनोमिनेटर आहे 7. त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 21 हा डेनोमिनेटर मिळतो. मग न्यूमरेटरला देखील आपण 3 नेच मल्टिप्लाय केलं. 4/7 चा इक्वलंट फ्रॅक्शन मिळाला 12/21. दोन्ही फ्रॅक्शनचा डेनोमिनेटर आता समान झाला. त्यामुळे आपण आता या दोन्ही फ्रॅक्शन मध्ये तुलना करूया. 14/21 ग्रेटर दॅन 12/21. देअरफॉर 2/3 ग्रेटर दॅन 4/7. 14/21 म्हणजे 2/3. 12/21 म्हणजे 4/7. मग याप्रमाणेच यांची देखील इथे तुलना झाली. 2/3 ग्रेटर दॅन 4/7. 15 उदाहरण 3/7 and 5/9. इथे देखील दोन्ही फ्रॅक्शनचे डेनोमिनेटर समान नाहीत. त्यामुळे 7 आणि 9 या दोघांच्याही पटीमध्ये असलेली संख्या आहे 63. 7 9 जा 63. 7च्या टेबलमध्ये देखील 63 आहेत आणि 9च्या टेबलमध्ये देखील 63 आहेत. पहिला फ्रॅक्शन घेतला 3/7. त्याचा डेनोमिनेटर आहे 7. त्याला 9 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 63 हा डेनोमिनेटर मिळतो. न्यूमरेटरला देखील 9 नेच मल्टिप्लाय केलं. त्यामुळे 3/7 चा इक्वलंट फ्रॅक्शन मिळाला 27/63. दुसरा फ्रॅक्शन आहे 5/9. त्याचा डेनोमिनेटर आहे 9. 9 ला जर आपण 7 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 63 हा डेनोमिनेटर मिळतो. न्यूमरेटरला देखील 7 नेच मल्टिप्लाय केलं. 5/9 चा इक्वलंट फ्रॅक्शन आपल्याला मिळतो 35/63. दोघांची डेनोमिनेटर आता समान आहे. त्यामुळे या दोन फ्रॅक्शन मध्ये आपण तुलना करूया. 27/63 लेस दॅन 35/63. 27/63 म्हणजेच 3/7. 35/63 म्हणजेच 5/9. म्हणून 3/7 लेस दॅन 5/9. शेवटचं उदाहरण 4/11 and 1/5. इथे देखील डेनोमिनेटर समान नाहीत. त्यामुळे आपण 11 आणि 5 या दोन्ही संख्येच्या पाड्यातील सामायिक संख्या घेणार आहोत. 11 5 जा 55. 11च्या पटीत पण 55 येतात आणि 5च्या पटीत देखील 55 येतात. पहिला फ्रॅक्शन आहे 4/11. 11 ला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं की 55 हा डिनोमिनेटर आपल्याला मिळतो. मग न्यूमरेटरला देखील आपण 5 नेच मल्टिप्लाय केलं. 4/11 चा इक्वलंट फ्रॅक्शन आपल्याला मिळाला 20/55. दुसरा फ्रॅक्शन आहे 1/5. त्याचा देखील डेनोमिनेटर आपल्याला 55च करायचा आहे. त्यामुळे 5 ला जर आपण 11 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 55 हा डेनोमिनेटर मिळतो. मग न्यूमरेटरला देखील आपण 11 नेच मल्टिप्लाय केलं. त्यामुळे 1/5 चा इक्वलंट फ्रॅक्शन मिळाला 11/55. दोन्ही फ्रॅक्शनचे आता डेनोमिनेटर समान झाले. 20/55 ग्रेटर दॅन 11/55. पहिल्या फ्रॅक्शनचा जो
न्यूमरेटर आहे तो दुसऱ्या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटरपेक्षा मोठा आहे. त्यामुळे 20/55 ग्रेटर दॅन 11/55. 20/55 म्हणजेच 4/11. 11/55 याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन 1/5. त्यामुळे यांची देखील तुलना तशाच प्रकारे 4/11 ग्रेटर दॅन 1/5. तर या ठिकाणी आपला हा प्रॉब्लेम सेट 19 सोडवून पूर्ण झालेला आहे. ही जी उदाहरणं आपण पाहिली ती तुम्ही वही सोडवा, त्यांचा सराव करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 20 सोडवणार आहोत.